श्रीराम जय जय राम। नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे। गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते। कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात हे कळत नाही। म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही। मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार? मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे। नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो। स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उघडावा तितका तो काळाच होत जातो। त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते। आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो। न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही। प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते, हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे। प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते। मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले। जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते। मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही। मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा। मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही। जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच। मला रामा वाचून दुसरे जिवलग कोणी नाही। देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही। तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही। रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे। जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या। माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल। माझ्या गावी पैसा पिकत नाही, पण भक्ती मात्र खास पिकते। ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे। मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका। तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो। शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी जेथे नाम तेथे मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 65 निरूपण। नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे। धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेम धामी विरामी। जर दैन्यवाणे जिने नको असेल तर काय करावे ते समर्थ सांगतात। परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी श्रद्धा भक्ती ठेव, म्हणजे तुला दैन्यवाणे जिने जगावे लागणार नाही। जेव्हा आपण बुद्धिवादाच्या जोरावर परमेश्वराचे अस्तित्व मानत नाही, तोच सर्व करता करविता आहे असे मानत नाही, त्या उलट मीच करता असे आपण मानतो, तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात।
मी करता म्हणसी तेने तू दुःखी होसी. राम करता म्हणसी तेने पावसी यशकीर्ती प्रताप. म्हणून हे मना, तू कोणत्याही कार्याचा करता आहेस असे समजू नकोस. तसे समजलास तर तुला फक्त दुःख आणि दुःखच मिळेल. तू जर कोणत्याही कार्याचा करता असतास तर तुझे कार्य योग्य पद्धतीने तू पार पाडू शकला असतास. पण तसे प्रत्येक वेळेस होत नाही. त्याचा अर्थ तुझ्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे कोणीतरी आहे ते तू मान्य कर आणि त्या रामावर सगळा भार अर्पण कर. म्हणजे नुसता बसून राहू नकोस. तुझ्या वाट्याला आलेले कर्म तू कर, पण फलाची अपेक्षा करू नकोस. श्रीराम तुझी काळजी घेईल. सुखासीनता हा एक दोष आहे. त्याच्या संबंधी कोणतीही आशा बाळगू नकोस. त्याला मनातून काढून टाक. रिकामपणात विचार स्वैर सुटतात. त्या विचारांवर नियंत्रण राहत नाही. रिकामे मन सैतानाचे घर बनते आणि मनाला दैन्याचा सामना करावा लागतो. म्हणून हे मना, राघवाची भक्ती कर, म्हणजे तुझे मन संतोषाने आनंदाने भरून जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण एक अद्भुत साधना. भाग 3. नामस्मरण करताना जांभया का येतात? सुरुवातीला नामस्मरण ही अवघड आणि कंटाळवाणी गोष्ट असते. दिवसभर तोंडात तेच तेच बोलूनही कंटाळा येत असतो. हा कंटाळा जांभयांच्या रूपात बाहेर पडतो. पारायण करतानाही जांभया येत असतात. तिथे तर एकाच पोझिशनमध्ये राहायचं असतं, बसायचं असतं. दुसरं, मनातले रजो तम षड्रिपुही नामस्मरणाच्या माऱ्याने हिंदकाळलेले असतात. निकराचा प्रयत्न म्हणून ते नामस्मरणाला अटकाव करत राहतात. परिणामी जांभया येऊन आपण नाम घेणं सोडून देऊ. नामस्मरणाच्या या पायऱ्या चालायला खूप निसरड्या आहेत. बराच वेळा साधक नामस्मरणाला बाय करून इथूनच माघारी परततो. खरं तर या गोष्टी नॉर्मल आहेत. सगळ्यांनाच या गोष्टींचा सामना करावा लागतो. काही थोडेच असे आहेत ज्यांना नामाची सुरुवातीपासून गोडी लागली आहे. असे भाग्यवंत विरळा. एकच नाम का घ्यावं? यासाठी आपण व्यवहारातलं एक उदाहरण घेऊ. समजा सोसायटीत खाली मुले क्रिकेट खेळत आहेत. वरून एकाची आई गॅलरीत येते आणि गौरव गौरव म्हणून मुलाला हाक मारते. त्या मुलांमध्ये असलेला तिला अपेक्षित असलेला गौरव वर बघतो आणि 5 मिनिटात आलो ग असं माघारी बोलून परत खेळायला लागतो. आईने गौरव बरोबर मयंक, हेरंब, निनाद अशी 4-5 नावे घेतली असती तर ही मुलं काय सगळ्यांनीच वर बघितलं असतं. काकू डोक्यावर पडल्यात काय अशा आश्चर्यचकित नजरेने एकमेकांकडे पाहिले असते. त्या काकूंचाही वेळ फुकट गेला असता आणि मुलांनाही टाइमपास झाला असता. नामाचेही तसेच आहे. प्रत्येकाला नाव असतेच, देवांनाही आहेच. ते उठसूट कोणालाही दर्शन देत नसल्यामुळे नावांच्या रूपानेच आपल्याला माहीत असतात. समजा आपण शंकर म्हटले म्हणजे आपल्याला त्रिशूळ हातात घेतलेल्या, गळात रुद्राक्षांच्या माळा घातलेला, भस्मविलेपित शंकरच आठवतो. राम म्हटले की निळसर रंगाचा धनुष्यबाण धारण केलेला, सीतेबरोबर असणारा रामच आठवतो. थोडक्यात जे नाम आपण घेऊ त्याचं रूपच मनात ठसतं. याला देवाचं सगुण रूप म्हणतात. सगुण रूप म्हणजे गुणासहित असणारे देवाचे रूप, त्याचा चेहरा. फेसबुक आणि व्हॉट्सअप वर कोणी एकमेकांना बघितलेलं नसतं. एकमेकांची प्रोफाईल बघूनच मग आपण संदेशांची देवाणघेवाण करतो. समजा एकाच नावाच्या 2 व्यक्ती असतील तर फोटो बघून ठरवतो कोणाला मेसेज करायचा आहे. नामस्मरणातही तेच आहे. आपण श्रीराम म्हणतो तेव्हा तो श्रीरामच असतो, दुसऱ्या कोणीही नसतो.
एकाच देवाला हाक मारल्याने ती मंत्रदेवता जागृत होते आणि आपल्यावर लक्ष ठेवते. जसजसे नाम वाढेल तसतशी मंत्रदेवता कार्य करायला लागते. इतर देवता आपल्याकडे लक्ष देत नाहीत. तशी गरजही नसते. आपला परमार्थ निभवायला एक देव पुरेसा आहे. अनेक नावे घेतल्यामुळे कोणतीच मंत्रदेवता जागृत होत नाही आणि आपली सगळी मेहनत फुकट जाते. एकच नाव घेण्यामागे सायंटिफिक कारणेही आहेत. संकलन वैद्य वर्षा लाड. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.